आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महापालिकेच्या टॉप 9 घडामोडींनी। माजी खासदार आणि शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये मतदारांना साडी वाटप, स्थानिकांचा आरोप। तर कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक 142 मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या। कल्याण डोंबिवली महापालिकेवर आपल्या लोकांकडून अन्याय। डोंबिवलीतील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। पालिकेमध्ये 122 कार्यकर्त्यांना संधी देऊ, चव्हाणांचा स्वबळाचा नारा। केडीएमसीला मुख्यमंत्रीच महापौर देतील। 15 जानेवारीला मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी घ्यावी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवलीमध्ये वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमधील भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार। दुपारी 1 वाजता रामगिरीवर मुख्यमंत्र्यांकडून सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निमंत्रण। नागपूर जिल्ह्यातील भाजपचे 27 पैकी 22 नगराध्यक्ष निवडून आले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पुण्यात। पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। तर काल अजित पवारांनी पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या। पालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये भाजपनं वेग वाढवला। मुंबईत भाजप पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। तर भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार। नाशिक महापालिकेसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम। गिरीश महाजन आज पुन्हा जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार। तिन्ही पक्षाच्या शहर अध्यक्षांच्या चर्चेनंतर सुद्धा जागा वाटपाचं हे भिजतं घोंगडं अजूनही समोर। तर उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात। सिद्धार्थ बनसोडे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नशीब आजमावणार। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये विकासाच्या नावावर मतं मागा, कुणाला दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेज करू नका, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजप नगरपालिका निवडणूक निकालाची आज समीक्षा करणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, जबाबदारी देण्यात आलेले मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार। तर ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार। सूत्रांची माहिती पत्रकार परिषद घेत घोषणा करणार। वरळी एनएससीआय डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याची तयारी। सूत्रांची माहिती। तर मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची बैठकही होणार। 2 भावांची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। युतीची घोषणा एकत्रितपणे केली जाईल। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतायत। हा एक नवीन प्रयोग असल्याचीही राऊतांची माहिती। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। तर राज ठाकरे, संजय राऊत, बाळा नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर हे प्रीती संगम, यामध्ये लोक सामील होणार। आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची ही टीका। तर महाराष्ट्रात धुरंधर कोण भाजप ठरवू शकत नाही, जनता ठरवेल, राऊतांचा निशाणा। मुंबईमध्ये महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याच्या चर्चा। पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। तर आज किंवा उद्या भाजप शिवसेनेची चर्चेची 3री फेरी होणार। तर तिढा असलेल्या जागांवर फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। शहांनी दिलेलं चिन्ह शिंदेंनी बाजूला ठेवून निवडणुकीत उतरावं, मग असली कोण आणि नकली कोण हे समजेल। संजय राऊतांचं शिंदेंना उत्तर। विधानसभेचे आकडे नगरपालिकेमध्ये आल्याचं राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसनं भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम केलं। जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला। काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच। रोहित पवारांचा ट्विट करत काँग्रेसवरही निशाणा। नाशकात शिवसेनेची भाजपकडे 45 जागांची मागणी। तर सन्मानपूर्वक जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी। शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचा इशारा। दरम्यान युती करायची तर खुल्या दिलानं करा, बोरस्तेंचं आवाहन।